नमस्कार मित्रो. कालपर्यंतच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण प्रकरण पहिलं पाहिलेलं होतं. समाजशास्त्राचा परिचय आपण करून घेतलेला आहे. आज आपण प्रकरण दुसरं बघत आहोत, ते म्हणजे पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान. हे जे योगदान आहे, या योगदानांचा आपल्याला विचार करायचा आहे. आता भारतीय जे समाजशास्त्रज्ञ आहे यांचा विचार आपल्याला करायचा आहे. सोबतच जे पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांचाही विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे पाश्चिमात्य समाजशास्त्राचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे की ज्यांनी समाजशास्त्रामध्ये जे योगदान आहे ते केलेलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय समाजशास्त्रज्ञांचेही काही योगदान आहे आणि त्यांच्या योगदानामुळे सुद्धा समाजशास्त्राच्या ज्ञानामध्ये भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान काय आहे याविषयी आपल्याला बघणार आहोत. त्याबद्दलची आज आपण एक प्रस्तावना आपण बघणार आहोत. आता हे जे चित्र आहे ते अब्दुल रहमान इब्न खालदून व्यक्ती आहे. समाजशास्त्र ही पाश्चिमात्य संकल्पना आहे असं मानलं जातं. पण काही विचारवंत अभ्यासक जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये खूप पूर्वीपासून समाजशास्त्र उपयोगात आणत होते. म्हणजे ऑगस्ट कॉम्पने जी सुरुवात केली त्याही अगोदर समाजशास्त्राचा उपयोग केला जात होता. अब्दुल रहमान इब्न खालदून यांचा जन्म उत्तर आफ्रिकेमध्ये ट्युनिस या शहरामध्ये झाला. ते राजकारणामध्ये सक्रिय होते. त्यांनी ट्युनिस मोरोक्को स्पेन येथील सुलतानांना सेवा पुरविली. ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये परतले. त्यांनी समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास, अनुभवाधिष्ठित संशोधन आणि सामाजिक घटनांमागील कारणांचा अभ्यास यावर भर दिला. विविध सामाजिक संस्था आणि त्यांच्यातील परस्पर संबंध यांच्या अभ्यासावर त्यांनी भर दिला. प्राथमिक अवस्थेतील समाज व आधुनिक समाज यांचा तुलनात्मक अभ्यास सुद्धा त्यांनी केला आणि या अभ्यासामध्ये त्यांना फार मोठा रस होता. सांगण्याचं तात्पर्य असं की अब्दुल रहमान इब्न खालदून हे एक असे समाजशास्त्रज्ञ होते की त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये राहून सामाजिक घटना ज्या आहेत त्या घटनांचा अभ्यास त्यांनी केला आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं अनुभवाधिष्ठित जे संशोधन आहे, समाजाचा शास्त्रशुद्ध जो अभ्यास आहे आणि सामाजिक घटनांमधील कारणांचा अभ्यास त्यांनी केला. वेगवेगळ्या समाजामध्ये असणाऱ्या ज्या संस्था आहे आणि त्यांच्यातील वेगवेगळ्या प्रकारचा असणारा जो एकमेकांचा जो संबंध आहे, ज्याला परस्पर संबंध असं म्हटलं जात असतं, या परस्पर संबंधांच्या अभ्यासावर त्यांनी फार मोठा भर दिला. अशा पद्धतीने अब्दुल रहमान यांनी समाजशास्त्राचा जो अभ्यास आहे तो करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्याला ऑगस्ट कॉम्पच्या बाबतीमध्ये विचार करता येईल. आता ऑगस्ट कॉम्प आणि एमिल दर्खाइम, ज्याला दुर्खिम असं म्हटलं जात असतं, यांनी फ्रान्समध्ये समाजशास्त्राचा पाया रचला. ऑगस्ट कॉम्प जो आहे आणि एमिल दुर्खिम आहे यांनी फ्रान्स या देशामध्ये समाजशास्त्राचा पाया रचला. त्यामुळे फ्रान्स ही समाजशास्त्राची एक जन्मभूमी मानली जाते.
समाजशास्त्र हे फ्रान्समध्ये जन्माला आलं असं मानलं जात असतं. समाजशास्त्राच्या ज्या काही परंपरा आहे त्यानंतरच्या काळामध्ये यथावकाशपणे युरोप आणि पाश्चिमात्य देशामध्ये पसरलेली दिसून येते. म्हणजे फ्रान्समध्ये जी समाजशास्त्राचा जो जन्म झाला, समाजशास्त्रीय दृष्ट्या जो विचार करण्यात येऊ लागला, अभ्यास करण्यात येऊ लागला, नंतरच्या ज्या काही कालावधीमध्ये इतर देशांमध्ये, युरोपीय देश असेल किंवा पाश्चिमात्य देश असेल, या देशांमध्ये सुद्धा समाजशास्त्रीय अभ्यास करण्याकडे कल निर्माण झाला. समाजशास्त्राचा जो विकास आहे हा फक्त पाश्चिमात्य जगापुरताच मर्यादित नाही. जे पाश्चिमात्य असणारे जे देश आहे एवढा पुरता मर्यादित नाही, तर तो भारतातही समाजशास्त्राचा विकास झालेला आहे. म्हणजे भारत जो देश आहे या देशामध्ये असणारे जे काही समाजशास्त्रज्ञ आहेत, या समाजशास्त्रज्ञांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं जे समाजशास्त्रीय जो अभ्यास आहे हा करण्याचा प्रयत्न केला. जसं इरावती कर्वे आहे, गोस घुरी आहे, धुरी, हे जे समाजशास्त्रज्ञ आहे किंवा एम श्रीनिवास आहे, यांनी सुद्धा समाजशास्त्रामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. समाजशास्त्रामध्ये अनेक भारतीय समाजशास्त्रज्ञांनी अशा मुलाचं योगदान केलं की त्यांनी सामाजिक ज्या काही घटना आहेत त्या घटना किंवा जी संस्कृती आहे ती संस्कृती, या सर्व ज्या भारतीय गोष्टी आहेत त्या गोष्टी समाजशास्त्रामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून मग मोलाचं जे योगदान आहे ते दिलं. या पाठामध्ये आपण ऑगस्ट कॉम्ट, एमिल डर्खाइम आणि कार्ल मार्क्स हे पाश्चिमात्य विचारवंताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे गोस घुरी, ज्याला GS घुरी असं म्हटलं जात असतं, एम श्रीनिवास आणि इरावती कर्वे हे भारतीय विचारवंत जे आहेत, म्हणजे 3 पाश्चिमात्य विचारवंत आणि 3 भारतीय विचारवंत, अशा 6 समाजशास्त्रीय विचारवंतांचे योगदान आपल्याला अभ्यासायचे आहे. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या प्रत्येक समाजशास्त्रज्ञाने समाजशास्त्राच्या व्यापक कक्षामध्ये राहून महत्त्वाचे संशोधन केले आणि त्यांच्या अभ्यासाविषयी व क्षेत्राविषयी निगडित अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना त्यांनी समाजशास्त्रामध्ये मांडल्या आणि या संकल्पनांचा विकास केला. सामाजिक वर्तनाचं जे स्पष्टीकरण आहे हे देताना अनेक दिशादर्शी सिद्धांताची त्यांनी निर्मिती केली. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे सिद्धांत आहेत ते मांडले. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाश्चिमात्य विचारवंत यांचा अभ्यास करणार आहोत, पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा विचार करणार आहोत. यामध्ये ऑगस्ट कॉम्ट, ज्याला समाजशास्त्राचा जनक म्हटलं जात असतं, त्या समाजशास्त्रज्ञाच्या बाबतीमध्ये आपण परिचय करून घेणार आहोत. समाजशास्त्रामध्ये जे ऑगस्ट कॉम्टचं जे स्थान आहे ते अग्रगणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ऑगस्ट कॉम्ट हा समाजशास्त्राचा जनक किंवा पिता मानला जातो आणि त्याचा जो जन्म आहे हा जन्म 19 फेब्रुवारी 1798 मध्ये फ्रान्स येथे झाला. मॉन्टपेलियर या शहरामध्ये झाला. त्याचे पूर्ण नाव डिसिडोर ऑगस्ट मेरिक फ्रँकाईस झेवियर कॉम्ट असं होतं. हे जे ऑगस्ट कॉम्ट हे आहे हे समाजशास्त्रज्ञ बंडखोर वृत्तीचे होते. म्हणजे त्यांना जर समजा पटलं नाही तर ते त्वरित तोंडावर बोलणारे होते. आणि ज्या काही समाजामध्ये ज्या प्रस्थापित चालली रीती होत्या
पूर्वापार चालत असलेल्या ज्या काही चालीरीती होत्या, या चालीरीती त्यांना जर पटल्या नाही तर ते त्वरित त्यांना त्यांच्यासमोर काय करायचं आव्हान ठेवत असायचे, ते मान्य करत नसायचे. आता ऑगस्ट कॉम्ट जर पाहिलं तर ते समाजशास्त्रज्ञ तर होतेच, पण गणितज्ञ सुद्धा होते आणि तत्ववेत्ते सुद्धा होते, फिलॉसॉफर सुद्धा होते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी समाजाच्या पुनर्रचनेची गरज सांगण्याचा प्रयत्न केला, व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 14व्या वर्षी त्यांनी समाजाची पुनर्रचना झाली पाहिजे, समाजामध्ये जे चुकीच्या ज्या काही चालीरीती असेल, परंपरा असेल, या कुठेतरी तुटल्या पाहिजे, त्या मोडकळीस आल्या पाहिजे आणि त्या जागी नवीन परंपरा, नवीन ज्या काही गोष्टी आहेत त्या आल्या पाहिजे, असे सांगणारे पहिले समाजशास्त्रज्ञ म्हणजे ऑगस्ट कॉम्ट. यामध्ये हॅरिएट मॉर्टनी या समाजशास्त्राचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. हा जो फोटो आहे हा हॅरिएट मॉर्टिना यांचा आहे. यांचा जन्म जर पाहिला तर 1802 यांचा जन्म झाला आणि 1874 मृत्यू झाला. हॅरिएट मॉर्टिना पहिल्या स्त्री समाजशास्त्रज्ञ होत्या. हॅरिएट मॉर्टिना ह्या एक स्त्री समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले, निबंध लिहिले, म्हणजे समाजशास्त्रावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रंथ आहेत ते लिहिण्याचा प्रयत्न केला. कॉम्ट यांनी कोर्स डे फिलॉसॉफी पॉझिटिव्ह हा फ्रेंच भाषेतील ग्रंथ, मॉर्टिना यांनी याच ग्रंथाचे काय केलं की 2 भागामध्ये 1853 भाषांतर केलं. ते इंग्लंड समाजशास्त्रज्ञ तत्ववेत्ते असल्यामुळं त्याने इंग्रजीमध्ये याचं भाषांतर केलं 1853 आणि त्याचं नाव पॉझिटिव्ह फिलॉसॉफी ऑफ ऑगस्ट कॉम्ट असं ठेवलं. हे त्यांचं अतिशय मोलाचं योगदान असल्याचं पाहायला मिळतं. ऑगस्ट कॉम्ट यांची इंग्रजी भाषा बोलणाऱ्या जगाशी ओळख करून देण्याचं कार्य मॉर्टिना यांनी केलं, हॅरिएट मॉर्टिना यांनी केलं. म्हणजे जगामध्ये जी ओळख ऑगस्ट कॉम्टची आहे, ही ओळख घडवून आणण्याचं कार्य हे मॉर्टिना यांनी केलं. सोसायटी इन अमेरिका हा त्यांचा 1937 ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. या ग्रंथातील त्यांचे विचार हे समाजशास्त्रीय पद्धतीचे उत्तम उदाहरण आहे. मॉर्टिना यांच्या मते समाजाचा अभ्यास करताना त्यांच्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या सर्व पैलूंचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे जर समजा समाजाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर हा समाजाचा अभ्यास करत असताना तो सर्वांगीण विचार करून त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. मग त्यामध्ये राजकीय क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो किंवा सामाजिक संस्था असो, या सर्व जो पैलू आहे त्या पैलूंचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे असं त्यांनी सांगितलं. त्याबरोबरच त्यांनी स्त्रियांच्या अभ्यासाचा यामध्ये समावेश करण्याचा आग्रह धरला, कारण स्त्रियासुद्धा एक समाजाचा घटक आहे आणि स्त्रिया समाजाचा घटक असल्यामुळे समाजशास्त्रामध्ये किंवा समाजाचा अभ्यास करत असताना स्त्रियांच्या अभ्यासाचा सुद्धा समावेश केला गेला पाहिजे असा आग्रह धरला. विवाह, मुले, धार्मिक व्यवहार आणि वंश यासारख्या मुद्द्यांचा अभ्यास करणाऱ्या त्या पहिल्याच समाजशास्त्रज्ञ होत्या.
ऑगस्ट कॉम्ट हे पहिले समाजशास्त्रज्ञ, परंतु स्त्री समाजशास्त्रज्ञांमध्ये हॅरिएट मॉर्टिनो ह्या ज्या समाजशास्त्रज्ञ आहेत ह्या पहिल्या होत्या. आणि सर्वांगीण अभ्यास समाजशास्त्रामध्ये करण्याचा आग्रह सर्वात अगोदर त्यांनी दाखवला. आणि मग त्यांनी समाजामध्ये ज्या काही संस्था असेल, जसं विवाह संस्था आहे, धार्मिक संस्था आहे, किंवा समाजामध्ये असणारी जी काही मूल्य आहे किंवा जे वंश आहे, या मुद्द्यांचा अभ्यास करणाऱ्या त्या पहिल्या समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी सांगितलं की आपल्याला स्त्रियांचे दुय्यम स्थान समजून घ्यायचे जर असेल तर समाजाचा समग्र अभ्यास करणे गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला स्त्रियांना समाजामध्ये कशा प्रकारचं दुय्यम स्थान असतं हे जर समजून घ्यायचं जर असेल तर समाजाचा समग्र अभ्यास करणे गरजेचं आहे, समाजाचा सर्वांगीण अभ्यास करणे गरजेचं आहे, हे त्यांनी सांगितलं. तर अशा पद्धतीने ह्या ज्या हॅरिएट मॉर्टिनो आहे यांनी काय केलं की ऑगस्ट कॉम्ट यांचा जो काही ग्रंथ आहे, यांचा जो अभ्यास जो आहे, हा अभ्यास करत असताना त्यांनी जे पुस्तक लिहिलं किंवा ग्रंथ लिहिला समाजावर आधारित, समाजशास्त्रावर आधारित, हा ग्रंथ फ्रान्स भाषेमध्ये होता. आणि या फ्रान्स भाषेमधलं जे भाषांतर आहे हे भाषांतर इंग्रजीमध्ये करण्याचं कार्य त्यांनी केलं. आणि यामुळे काय झालं की समाजशास्त्रज्ञ जे ऑगस्ट कॉम्ट आहे यांना जगासमोर आणण्याचं काम हे हॅरिएट मॉर्टिनो यांनी केलं. आता ऑगस्ट कॉम्टचा जर विचार केला तर त्यांनी अनेक बाबतीमध्ये समाजशास्त्रीय विचार मांडले. अनेक दृष्टिकोनातून समाजशास्त्रीय विचार त्यांचे आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. त्यामध्ये त्यांचा 3 अवस्थांचा सिद्धांत आहे. म्हणजे मनुष्य किंवा समाज हा 3 अवस्थांमधून प्रवास करत असतो हे त्यांनी सांगितलं आहे. त्यामध्ये प्रत्यक्षवाद त्यांनी सांगितलेला आहे, विज्ञानाचे वर्गीकरण सांगितलं आहे. अशा प्रकारचे जे सिद्धांत त्यांनी मांडले हे समाजशास्त्राचं वर्णन करताना त्यांनी स्थितिशीलतेला आणि गतिशीलतेला म्हणजे वाव दिला, या घटकांचा विचार केला. म्हणजे त्यांचा जो काही 3 अवस्थांचा सिद्धांत असेल, त्यांनी मांडलेला प्रत्यक्षवाद असेल, विज्ञानाचं वर्गीकरण असेल, अशा प्रकारचे जे विचार आहेत ते विचार त्यांनी मांडलेले दिसून येतात. आणि त्यांनी म्हणजे ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजाचं जे वर्णन आहे किंवा जे समाजशास्त्राचं जे वर्णन आहे ते वर्णन करताना स्थितिशील आणि गतिशील, समाज स्थितिशील आणि गतिशील असे 2 घटकामध्ये त्यांनी विचार केला. काही कालांतरापर्यंत समाज स्थितिशील होता, मग त्याला गती देण्याचं कार्य समाजामध्ये झालं आणि गतिशीलता हळूहळू समाजामध्ये येत गेली. या ज्या गोष्टी मांडण्याचं कार्य हे ऑगस्ट कॉम्ट यांनी केलं. आता ऑगस्ट कॉम्ट जे आहे त्यांचं असं मत होतं की ज्याप्रमाणे मानवी मनाची उत्क्रांती होते, म्हणजे मनामध्ये काय होतं की वेगवेगळ्या ज्या काही कल्पना असतात त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय होतं सुचत असतात. तर ही जी उत्क्रांती होते त्याचप्रमाणे समाज मनाचीही होत असते. म्हणजे व्यक्तीच्या मनाची जशी उत्क्रांती होते तशीच समाजाच्या मनाची सुद्धा उत्क्रांती होत असते. प्रत्येक व्यक्तीचा विकास बालपण, त्यानंतर चौकस पौगंडावस्था आणि स्वाभाविकच तात्विक प्रौढावस्था या अवस्थेतून होत असतो. म्हणजे मनुष्य जो असतो त्याला बालपण असतं, तरुणपण असतं, प्रौढपण असतं आणि वृद्ध पण असतं. अशा अवस्थांमधून मनुष्याचा विकास होत असतो. त्याचप्रमाणे समाजाचा सुद्धा अशा पद्धतीने विकास होत असतो आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास यातून घडताना दिसून येतो, म्हणजे या अवस्थेतून होत असताना दिसून येतो. हे विचार त्यांनी समाजशास्त्रामध्ये मांडले.
त्यानंतर विकासही अशा अवस्थेतून होतो असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे समाजाचा जो विकास आहे हा विकास घडून येत असताना सुद्धा मनुष्याचा विकास, जसं बालपण असेल, पौगंडावस्था असेल किंवा त्याचं प्रौढ अवस्था असेल आणि वृद्धावस्था असेल, अशा पद्धतीने जेव्हा व्यक्तीचा विकास होतो त्याच पद्धतीने समाजाचाही विकास होतो आणि समाजही अशा अवस्थेतून जात असतो असं सांगितलेलं आहे. आता कॉम्त यांचं जर विचार पाहिले किंवा यांचं जर सामाजिक तत्वज्ञान जर पाहिलं तर हे मानवी विचाराच्या 3 अवस्थांच्या संकल्पनेवर आधारित आहे. सामाजिक तत्वज्ञान सांगत असताना किंवा स्पष्टीकरण करत असताना कॉम्त त्यांनी 3 अवस्था ज्या आहे या 3 अवस्थांच्या संकल्पना मांडून समाजाचं किंवा समाजशास्त्राचा स्पष्टीकरण केलेलं दिसून येतं. ऑगस्ट कॉम्तच्या मते ज्ञान हे उत्क्रांतीच्या 3 अवस्थातून संक्रमित होत असतं किंवा संक्रमित होत गेलेलं आहे. त्याची एक धार्मिक अवस्था, तात्विक अवस्था किंवा आध्यात्मिक अवस्था आणि वैज्ञानिक अवस्था, अशा 3 अवस्था त्यांनी मांडलेल्या आहेत. म्हणजे समाज सुरुवातीच्या काळामध्ये धार्मिक अवस्थेमध्ये असतो. काय असतो? धार्मिक अवस्थेमध्ये असतो. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये मनुष्याच्या किंवा जो मानवाचा जो विचार आहे आणि कल्पनांवर पूर्णपणे अलौकिक आणि अनैसर्गिक घटकांचा पगडा होता असं त्यांनी सांगितलं. समाजामध्ये राहणारे जे लोक आहे हे सुरुवातीच्या काळामध्ये धार्मिक अवस्थेमध्ये होते, धर्मशास्त्रीय अवस्थेमध्ये होते आणि त्यांच्यावर पूर्णपणे अनैसर्गिक घटकांचा पगडा होता, अलौकिक घटकांचा पगडा होता. म्हणजे अलौकिक शक्ती समाजामध्ये असते, कुठेतरी ईश्वरीय शक्ती आपलं संचालन करते आणि त्या अनुषंगाने संपूर्ण विश्व चालत असतं किंवा समाज चालतो, अशा प्रकारचे विचार समाजामध्ये होते. जगातील सर्व घटना हे देवाकडून नियंत्रित केल्या जात असतात असं मानलं जात असायचं. जे काही होतं ते ईश्वराच्या आज्ञेने होतं हे सांगितलं जात असायचं आणि त्यामुळं माणसाचा देवावर आणि अमानवी शक्तीवर अतिशय प्रगाढ विश्वास होता. माणूस असं मानत होता की सर्व घटना ह्या अमानवीय शक्तीमुळे घडत असतात. अमानवीय शक्ती म्हणजे जी अद्वितीय शक्ती आहे किंवा मनुष्याच्या डोळ्याने न दिसणारी शक्ती आहे आणि ती मनुष्याच्या वेगळी आहे. म्हणजे ईश्वरीय शक्ती ही मनुष्याच्या वेगळी मानली जाते आणि यांच्या आज्ञेतून सर्व गोष्टी समाजामध्ये चालत असते आणि ही एक मोठी शक्ती मनुष्यापेक्षाही प्रगाढ असते हे मानलं जात असायचं. जसं सर्व नैसर्गिक आपत्ती जी येते ती देवाच्या कोपामुळे येते किंवा जर समजा रोगराई येत असेल ती देवाच्या कोपामुळे येते किंवा जर समजा समाजामध्ये अतिवृष्टी, खूप पाऊस पडत असेल, पिकांचं नुकसान होत असेल तर ते सुद्धा देवाच्या कोपामुळे किंवा ईश्वरीय कोपामुळे घडून येत असते असं मानलं जात असायचं. त्यानंतर ही एक पहिली अवस्था होती. त्यानंतर दुसरी अवस्था समाजामध्ये आली ती म्हणजे आध्यात्मिक तात्विक अवस्था. म्हणजे आध्यात्मिक म्हणजे धार्मिक गोष्टी त्यामध्ये होत्याच, सोबतच काय झालं की तात्विक विचारसुद्धा समाजामध्ये आले. म्हणजे अलौकिक विचार प्रणाली तर होतीच होती, परंतु जे तात्विक विचार आहे त्या तात्विक विचाराचा समावेश सुद्धा समाजामध्ये झाला. याला दुसरी अवस्था असं म्हटलं जातं. या अवस्थेलाच वैचारिक विकासाची अमूर्त अवस्था असं म्हटलं जातं. म्हणजे विचार काय झाले, थोडे बदलले, विकासात विकसित विचार निर्माण झाले आणि या वैचारिक विकासाची अमूर्त अवस्था असं म्हटलं जातं.
या अवस्थेमध्ये तींद्रिय अमानवी शक्तीवरील विश्वास हळूहळू मूर्त स्वरूपाच्या शक्तींवर बसू लागतो. या अवस्थेमध्ये समाजामध्ये काय होतं की अमूर्त म्हणजे आपल्याला डोळ्याने न दिसणाऱ्या गोष्टी, ह्या अलौकिक जी शक्ती असते ती अमूर्त असते. आता ही अमानवीय शक्तींवरील विश्वास हळूहळू मूर्त स्वरूपाच्या शक्तींवर बसू लागतो. आणि या अमानवीय शक्तीमुळे काय होतं की मानवाच्या आणि निसर्गाच्या सर्व हालचाली नियंत्रित होत असतात. आणि मनुष्याच्या ज्या हालचाली असतात, मनुष्य जे काही कर्म करतो, जे काही करत असतो ते संपूर्ण निसर्गाच्या हालचाली म्हणजे निसर्गाच्या नियमानुसार तो करत असतो. आणि मानवाच्या निसर्ग आणि निसर्गाच्या सर्व हालचाली ज्या असतात त्या नियंत्रित होत असतात असं म्हणलं जातं. पहिल्या अवस्थेपेक्षा ही जी दुसरी अवस्था आहे ही एक विकसित अवस्था आहे. आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये बराच विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एकच देव या संकल्पनेमध्ये बराच बदल या अवस्थेमध्ये होतो. म्हणजे एक कुणीतरी एक निर्माता, कुणीतरी अलौकिक शक्ती एकच असते आणि ती संपूर्ण जगाचं समाजाचं संचालन करते. ही जी अवस्था पहिली अवस्था आहे यामध्ये थोडासा बदल व्हायला लागतो आणि बराचसा विकास झालेला दिसून येतो. एकच देव या संकल्पनेमध्ये बदल होताना दिसून येतो. या अवस्थेमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे बरीचशी सुधारणा मानवाच्या विचार प्रक्रियेवर झालेली असते, असं एक कॉम्त या समाजशास्त्रज्ञाचं मत आहे. त्यानंतर तिसरी अवस्था समाजाची त्यांनी सांगितली आहे ती म्हणजे विज्ञानवादी किंवा प्रत्यक्षवादी अवस्था. ज्या धार्मिक अवस्था पहिली सांगितल्या गेलेली आहे त्यापेक्षा आणि तात्विक आणि आध्यात्मिक अवस्थेपेक्षा ही एक विकसित अवस्था समाजामध्ये निर्माण होत असते. या अवस्थेमध्ये काय होतं की अनेक प्रकारचे जे वैज्ञानिक दृष्टिकोन असतात ते समाजामध्ये निर्माण होत असतात. मनुष्य विचार वैज्ञानिक दृष्टिकोनातून करायला लागतो. कॉम्तेने सांगितलं की मानवी जे विचार आहे या विचारांमध्ये सुधारणा घडून येत असतात आणि सुधारणा घडून आल्यामुळे वैज्ञानिक अवस्था त्यांनी या अवस्थेला म्हटलेलं आहे. कल्पनांच्या ज्या जागा असतात त्या निरीक्षणांनी घेतलेली असते. मनुष्य फक्त कल्पना करतो किंवा म्हणजे अद्वितीय शक्ती, अलौकिक शक्ती कशी असेल, काय असेल, पण या वैज्ञानिक आणि प्रत्यक्ष अवस्थेमध्ये तो निरीक्षण करायला लागतो की खरंच अलौकिक शक्ती आहे का, यावर एक निरीक्षण करण्याची क्षमता या अवस्थेमध्ये मनुष्यामध्ये निर्माण होत असते. प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा करण्याचं कार्य समाजातील व्यक्ती करत असतात आणि त्या माध्यमातून परीक्षण करून पाहिलं ते का खरंच देव आहे का, ईश्वर आहे का, खरंच अलौकिक शक्ती निसर्ग हे संपूर्ण समाजाचं निरीक्षण करतं का किंवा संचालन करते का, याविषयीचं परीक्षण करण्याकडे लोकांचा कल असतो. आणि या गोष्टींना या अवस्थेमध्ये महत्त्वसुद्धा प्राप्त झालेलं असतं. यामध्ये सामाजिक जीवनातील घटनांचे तथ्यांच्या साहाय्याने नियमात रूपांतर करण्याचा किंवा नियम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मग यामध्ये काय होतं की समाजात घडून येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी अलौकिक शक्तीच्या माध्यमातून घडून न येता एक विशिष्ट पद्धतीने निसर्ग चक्राच्या माध्यमातून घडून येते. आणि हा जो निसर्ग चक्र आहे, नैसर्गिक जी काही अवस्था आहे, नैसर्गिक जे चक्र आहे हे चक्र विशिष्ट नियमाने चालतं आणि यासाठी अलौकिक शक्ती कारणीभूत असते हे खोटं मानलं जात असतं किंवा यावरचा जो विश्वास आहे तो विश्वास कमी केला जात असतो.
आता ऑगस्ट कॉम्पला समाजशास्त्राचा विकास अशाच अवस्थांमधून अपेक्षित होता. म्हणूनच हा 3 अवस्थांचा सिद्धांत किंवा नियम त्याने ज्ञान, सामाजिक संघटन आणि इतर घटकांनाही लागू केला. समाजशास्त्रामध्ये अशा पद्धतीने त्याने हा विचार मांडत असताना समाजाच्या ज्या 3 अवस्था त्यांनी स्पष्ट केल्या आणि त्या 3 अवस्थांमधून जसं अशिक्षिततेकडून शिक्षिततेकडे, म्हणजे आपल्याला काहीच माहिती नसतं, जेव्हा आपल्याला जाणीव होती किंवा आपल्याला जाणीव करून दिली जाते तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ते कसं काय याची शहानिशा मनुष्य करायला लागतो, म्हणजे विकसित अवस्था निर्माण होत असते. समाजाची सुद्धा अशाच प्रकारे 3 अवस्थांमधून विकसित किंवा जे परिवर्तन आहे हे परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळतं किंवा दिसून येतं. आणि म्हणजे ऑगस्ट कॉम्त आहे यांना सुद्धा समाजशास्त्राचा विकास या अवस्थांमधून अपेक्षित होता. आणि म्हणून हा जो 3 अवस्थांचा सिद्धांत आहे, धार्मिक अवस्था, तात्विक किंवा आध्यात्मिक अवस्था, त्यानंतर वैज्ञानिक आणि प्रत्यक्षवादी अवस्था, या 3ही नियमांचा जे 3ही अवस्था आहे या 3ही अवस्थांचा नियम त्याने ज्ञान, सामाजिक संघटन आणि इतर घटकांना सुद्धा लागू केला. मनुष्याला ज्ञानही त्याच माध्यमातून मिळत असते. समाजामध्ये जे काही संघटन आहे ते संघटनसुद्धा या 3 अवस्थांमधूनच निर्माण होत असते असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. तर आज आपण ऑगस्ट कॉम्त या समाजशास्त्रज्ञाचा विचार केला. त्यांनी मांडलेला जो 3 अवस्थांचा सिद्धांत आहे की ज्या 3 अवस्थांच्या सिद्धांतामध्ये धार्मिक अवस्था, तात्विक व आध्यात्मिक अवस्था आणि वैज्ञानिक प्रत्यक्षवादी अवस्था, या 3 अवस्थांचा आपण काय केलेला या ठिकाणी उहापोह केलेला आहे. ह्या 3 अवस्था आपण समजून घेतलेल्या आहे. तर यानंतर आपण दुसऱ्या तासिकेमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे एमिल डर्खाइम. यालाच एमिल दुर्खीम असंही म्हटलं जात असतं. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रो, मी इथेच थांबतो. धन्यवाद.